असे म्हणतात, की आपण ज्यावेळेस दुसऱ्यासाठी काहीतरी निस्वार्थ भावनेने काहीतरी काम चांगले करत असतो, तेव्हा देव आपले चांगले करण्यासाठी पण योजना बनवत असतो आणि त्याचं फलित म्हणजेच आशा चित्रपट. अहो आशाताई, तुम्हाला माहिती आहे का? आरोग्य विभागामध्येच खूप सारे पदं आहेत, की ज्यावर महिला कर्मचारीच काम करतात. पण दीपक पाटील म्हणजे आशा मूव्हीचे दिग्दर्शक यांनी आशा हे कॅडर का निवडलं? हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि या चित्रपटाचं जे चित्रीकरण आहे किंवा शूट आहेत हे कुठे झालेलं आहे, त्यामागची ध्येय काय आहेत आणि याची सुरुवात कुठून झाली, या सर्व गोष्टींचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चित्रपटाचे उद्दिष्ट काय आहे. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या कृपेने सर्वांना स्वर्ग लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, की तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करू घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला सुद्धा विसरू नका. दीपक पाटील दिग्दर्शक हे साक्री तालुक्यातील मूळचे आहेत, धुळे जिल्ह्यामधील. तर कोविड काळामध्ये ज्यावेळेस ते गावाकडे गेले होते, तर त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले, की सगळेजण आपापल्या जीवाची काळजी घेत, जीव मुठीत घेऊन घरामध्ये बसलेले आहेत आणि गल्लोगल्लीमध्ये दार ठोठवीत ती सगळ्यांना आवाज देत, सगळ्यांची काळजी घेत, सगळ्यांना विचारत एकच महिला किंवा एक स्त्री फिरत आहे आणि ती आशा हे कॅडर आहे किंवा आशा ही आहे. आणि त्या निळ्या साडीमधील जी महिला त्यांना दिसली, तर त्यांना समजलं, की ही महिला दारोदार जाऊन विचारत आहे, की तुमच्या घरामध्ये कुणाला ताप आहे का? कुणाला खोकला आहे का? कुणाला काही आजार झाला आहे का? कुणाला कोविड झालेला आहे का? तर याचे जी नंबर्स आहेत किंवा रिपोर्ट आहे ते क्लिक करून किंवा एकत्रित करून ते सर्व रिपोर्ट जे आहे ते आरोग्य विभागामार्फत आपल्याला सर्वांना कळविण्यात येत आहेत. तर यांचं जे काम आहे ते बघूनच त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी क्लिक झाल्या. नंतर त्यांच्या जे दैवता पाटील आहेत यांच्यामार्फत एक NGO मार्फत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यालासुद्धा दीपक पाटील हे उपस्थित होते. तर त्यामध्ये आशा वर्करसाठी ट्रेनिंग चालू होती आणि त्या दरम्यान नवीन आशा एक नियुक्त झालेली होती, 20 ते 22 वर्षाची कदाचित असेल ती आशाताई. आणि त्या आशाताईने तिनं तिचा जो अनुभव आहे आशाच्या पदावरती आणि घरातील काम यामधील जो अनुभव आहे तो शेअर केला आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील यांच्या डोक्यामध्ये आशा हा चित्रपट करण्याचे क्लिक झाले. तर त्यानंतर त्यांनी आशा या कॅडरचा पूर्णपणे अभ्यास चालू केला. त्यांना पूर्णपणे माहिती काढली, त्यांचं काम कशा स्वरूपाचं असतं, ते काय काय करतात, कशाप्रकारे करतात, त्यांना अडचणी कोणत्या येतात, त्यांचा मान कुठे होतो, त्यांचा अपमान कुठे होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी माहिती घेतली, त्यावर एक कथालेखन केलं आणि नंतर मग सर्व टीमसोबत त्यांनी आशा या चित्रपटाचा प्रवास चालू केला. तर आशा हा चित्रपट फक्त एका आशा या कॅडरचा नसून प्रत्येक महिलेचा आहे, जी घराचा उंबरठा ओलांडून प्रत्येक घरातील हातभार लावण्यासाठी जी तळमळ असते त्या प्रत्येक स्त्रीची आहे. गावातील लोकांनी सुद्धा खूप सपोर्ट केला चित्रपट शूट करण्यासाठी असं त्यांनी सांगितलं आहे. चित्रपटाचे शूट करण्याअगोदर रिंकू राजगुरू यांनी आशासोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत काम करताना लहानातल्या लहान गोष्टी कामाचा स्वरूपातील आशा समजून घेण्यासाठी त्या स्वतः आशासोबत गावागावात गल्लोगल्लीमध्ये फिरल्या. आणि सर्वात महत्त्वाचं आता आपण बघूयात, की या चित्रपटाचे जे शूट आहे ते कुठे झालेले आहे. तर साक्री तालुका धुळे जिल्ह्यामध्ये या चित्रपटाचे शूट झालेले आहेत. या ठिकाणी 100 वर्षा जुनी लाकडी घरं आहेत आणि साक्री तालुक्यामध्ये अंतर्गत 2 ते 3 गावामध्ये या चित्रपटाचे शूट झालेले आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील हे त्या तालुक्याचे मूळचे असल्यामुळे त्यांना तिथलची बरीचशी माहिती होती. आणि आशा ही भूमिका महत्त्वाची का आहे, तर गावात पहिल्या रांगेत काम करणारी कर्मचारी म्हणजे आशा. डॉक्टर व आरोग्य केंद्रापर्यंत माहिती पोहोचवण्याचा दुवा म्हणजे आशा. ग्रामीण भागात लोकांचा विश्वास म्हणजे आशा व लसीकरण व प्रतिबंधक उपायांनी गती देणारी म्हणजे आशा. तर आशा हा चित्रपट केवळ आशा या भूमिकेवर आधारित नसून
प्रत्येक स्त्रीवर आधारित आहे. कारण घराचा उंबरठा ओलांडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची तळमळ आहे. गावातील लोकांनी सुद्धा खूप सपोर्ट केला या चित्रपट सादरीकरणासाठी किंवा शूट करण्यासाठी. चित्रपटाचे शूट करण्याअगोदर रिंकू राजगुरू यांनी काशासोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत काम करताना लहानातल्या लहान गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. अशाच्या कामाच्या स्वरूपातील गोष्टी समजून घेतल्या आणि त्यानंतरच या चित्रपटाचे सादरीकरण चालू झाले. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही उत्सुक आहात की नाही हा चित्रपट पाहण्यासाठी ते नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ.